तर लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा पॉईंट पाहत होतो. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय? एक कार्डियक सायकल होत असताना किंवा एक हार्टबीट होत असताना जे काही इलेक्ट्रिकल चार्जेस आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच हार्टच्या वॉलमध्ये तयार होणार आहेत ते बॉडीच्या सरफेसला जाणवणार आहेत. याचं फक्त काय करणे, रेकॉर्डिंग करणे विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. या मशीनद्वारे हार्टच्या वॉलमध्ये तयार होणारे इलेक्ट्रिक चार्जेस हे काय केलं जातं, रेकॉर्ड करण्याचं काम केलं जातं. आता हे इलेक्ट्रिकल चार्जेस कधी तयार होतात तर पहा, तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये किंवा वर्किंग ऑफ हार्टमध्ये आपण पाहिलं होतं की एस ए नोड हा कार्डियक एम्पल्स तयार करण्याचं काम करत असतो. जेव्हा एस ए नोड कार्डियक एम्पल्स तयार करत असतो तेव्हा इलेक्ट्रिकल चार्जसुद्धा काय होत असतं, या हार्टच्या वॉलमध्ये जाणवत असतं. हे मायोकार्डियमपासून हार्टचा जो वॉल आहे मायोकार्डियमपासून आपल्या बॉडीच्या सरफेसपर्यंत काय होत असतं, जाणवत असतं, म्हणजे आपल्या स्किनला जाणवत असतं. तर हे फक्त रेकॉर्ड केलं जातं कशामध्ये, इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये. हे रेकॉर्ड केल्यानंतर आपल्याला ही डायग्राम किंवा हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असं दिसतं की या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय असतं, तर याच्यामध्ये 3 वेव्ज असतात, पी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि टी वेव्स. पी वेव्हबद्दल मी काय सांगितलं, जेव्हा वर्किंग मेकॅनिझम किंवा कार्डियक सायकल होत असताना पहिली जी इव्हेंट आहे ज्याला ऑरिक्युलर सिस्टोल असं म्हटलं जातं किंवा इथं ऑरिकल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ऑरिकल्समधलं ब्लड हे वेंट्रिकलमध्ये जात असतं. ऑरिकल्स कधी कॉन्ट्रॅक्ट होते, तर ऑरिकलमध्ये प्रेझेंट असलेला जो पेसमेकर आहे ज्याला एस ए नोड असं म्हटलं जातं, हा एस ए नोड कार्डियक एम्पल्स जनरेट करतो. जनरेशन झाल्यानंतर तो कंडक्शनचंही काम करतो विथ द हेल्प ऑफ इंटरनोडल पाथवे. हे इंटरनोडल पाथवे म्हणजे नेमकं काय आहेत, तर जो मायोकार्डियम आहे हा कार्डियक मसलपासून तयार झालेला आहे. कार्डियक मसल्समध्ये नंबर ऑफ काय असतात की सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली आणि ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात की याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलमसुद्धा प्रेझेंट असतात. या कामाला म्हणजे जेव्हा कार्डियक सायकल होत असते ज्याच्यामध्ये ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्शन ही प्रोसेस होत असते किंवा या मेकॅनिझममध्ये इथं प्रेझेंट असलेले एंडोप्लाझमिक रेटिक्युलमसुद्धा मदत करत असतात की हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जेव्हा डिपोलरायझेशनची प्रोसेस होत असते तेव्हा काय करत असतात, कॅल्शियमचं सिक्रेशन करत असतात आणि या कॅल्शियमच्या मदतीनं डिपोलरायझेशन ही प्रोसेस होत असते. तर ॲक्च्युअली आपल्याला डिपोलरायझेशन म्हणजे काय, रिपोलरायझेशन म्हणजे काय, हा कन्सेप्ट आपण आधी सुरुवातीला पाहूया. तर पहा, नॉर्मल जी काही समजा मी इथं काय काढलं, कार्डियक मसल्स काढलं. ह्या कार्डियक मसल्सच्या बाहेर काय प्रेझेंट आहे, एक फ्लूइड प्रेझेंट आहे, याला काय म्हटलं जातं, इंट्रासेल्युलर फ्लूइड. याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला काय आहेत, सोडियम आयन्स आहेत, पॉझिटिव्ह चार्ज असणारे, आणि या कार्डियक मसलमध्ये काय आहेत, पोटॅशियम्स आहेत. जेव्हा कार्डियक एम्पल्स जनरेट होणार आहे म्हणजे तयार होणार आहे तेव्हा कार्डियक एम्पल्स या कार्डियक मसलपर्यंत येणार आहे. जेव्हा एम्पल्स इथंपर्यंत येतो तेव्हा काय होतं, आयन्स एक्सचेंज होतात. हा सोडियम जो आहे तो कार्डियक मसल्समध्ये येत असतो, ज्याला म्हटलं जातं डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. जेव्हा डिपोलरायझेशन होतं तेव्हा त्याचा अर्थ काय होतं, ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होण्याची जी प्रोसेस आहे स्टार्ट कुठून होते, एस ए नोडपासून होते. एस ए नोडने तयार केलेले कार्डियक एम्पल्स पूर्ण ऑरिकल्सला चार्ज करतात. म्हणजेच कार्डियक मसल्समध्ये सोडियमची संख्या काय झालेली असते, वाढलेली असते. जेव्हा सोडियमची संख्या वाढते तेव्हा त्या स्टेजला काय म्हटलं जातं, डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं, ऑरिक्युलर डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. जेव्हा ऑरिकल्स डिपोलराइज कंडिशनमध्ये जातात तेव्हा ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. याचाच अर्थ ऑरिकल्समधलं ब्लड हे वेंट्रिकलमध्ये जात असतं. ही जेव्हा प्रोसेस होत असते तेव्हा एक डिफ्लेक्शन जाणवतं डोम सेपडं बेसलाईनच्या वरती, जेव्हा त्याला काय म्हटलं जातं, पी वेव्ह. याचा अर्थ पी वेव्ह म्हणजे काय आहे, याला म्हटलं जातं ऑरिक्युलर डिपोलरायझेशन किंवा ऑरिकल्स डिपोलराइज. ऑरिक्युलर डिपोलरायझेशन किंवा ऑरिकल्स डिपोलराइज होतात म्हणजे सोडियम काय गेला, कार्डियक मसलमध्ये गेला. आता इथं हा जो डोन सेप्ड ही जी पी वेव्ह दाखवलेली आहे याचा अर्थ काय होतो, इथं एस ए नोड जनरेट झाला, कार्डियक एम्पल्स तयार झाले. हे कार्डियक एम्पल्स सुरुवातीला राईट ऑरिकलला याने काय केलं, चार्ज केलं. त्याच्यानंतर काय केलं, लेफ्ट ऑरिकलला चार्ज केलं. म्हणजेच ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, म्हणजेच ऑरिकल्समधलं ब्लड वेंट्रिकलमध्ये गेले. आता एस ए नोडने तयार केलेले कार्डियक एम्पल्स हे कुठे जाणार आहेत, ए व्ही नोडला जाणार आहेत. इथं एस ए नोडने काम केलेलं आहे, इकडं आता ए व्ही नोडचं काम आहे. आता पहा, ए व्ही नोडला इथं पेस सेटर असं म्हटलं जातं. हा जो रेट असतो एस ए नोडने तयार केलेले कार्डियक एम्पल्स ऑरिकलला कंडक्ट करण्याचं काम ज्या
टाईम ड्युरेशनमध्ये होणार असतं, हे टाईम ड्युरेशन कमी करण्याचा काम कोण करत असतं? AV नोड करत असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? पेस सेटर असं म्हटलं जातं. हा पेस सेटर इथं काय करतो? थोडासा स्पीड कमी करतो. आणि स्पीड कमी का केला जातो? तर AV नोडपासून ते बंडल ऑफ हीज आणि बंडल ऑफ हीजकडून पर्किंजे फायबर्स म्हणजे वेंट्रिकल्स काय होणार आहेत? डीपोलराइज होणार आहेत. वेंट्रिकल्स जेव्हा डीपोलराइज होतील तेव्हा दुसरी इव्हेंट काय होईल? वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किंवा यालाच काय म्हटलं जातं? वेंट्रिक्युलर सिस्टोल असं म्हटलं जातं. वेंट्रिक्युलर सिस्टोल होत असताना दोन्ही वेंट्रिकलमधनं ब्लड हे रिस्पेक्टिव्ह अवॉर्टामध्ये जाणार आहेत आणि याचा स्पीड काय असतो? जास्त असतो. कारण हे बॉडी पार्ट एका बाजूने लंगकडे जाणार असतं तर दुसऱ्या बाजूने बॉडी पार्ट्सला जाणार असतं. त्यामुळे याचा जो फोर्स असतो तो जास्त असतो आणि या फोर्समुळं वेंट्रिकल्स हे फोर्सफुली काय होत असतात? कॉन्ट्रॅक्ट होत असतात. त्यामुळे फोर्सफुली ब्लड हे पुढं जात असतं. त्यामुळं हा जो ग्राफमध्ये जो दाखवलेला जो काय आहे QRS कॉम्प्लेक्स आहे तो काय आहे? मोठा आहे. फोर्सफुली ब्लड पुढे गेल्यामुळं याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं? P वेव्ह म्हणजे ऑरिक्युलर सिस्टोल, त्याच्यानंतर तयार झालेले कार्डियाक इम्पल्स हे क्यूकडे गेले, AVकडे गेले, AV नोडकडे गेले. म्हणजेच AV नोडकडे जेव्हा हे कार्डियाक इम्पल्स जातात तेव्हा क्यू वेव्स काय करत असते? ते डिनोट करत असते. आणि AV नोडकडून ते बंडल ऑफ हीज पर्किंजे फायबर म्हणजेच इथं काय दाखवलेलं आहे? हा जो QRS कॉम्प्लेक्स आहे याचा अर्थ काय होतो? वेंट्रिक्युलर डीपोलरायझेशन किंवा वेंट्रिक्युलर डीपोलरायझेशन किंवा यालाच काय म्हटलं जातं? वेंट्रिक्युलर सिस्टोल असं म्हटलं जातं. आता पहा, आपण असं म्हणतो ऑरिक्युलर डीपोलरायझेशन म्हणजे ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ऑरिकल्स हे डायस्टोलिक म्हणजे रिलॅक्झेशनच्या स्टेजमध्ये यायला पाहिजेत. ह्या ग्राफमध्ये आपल्याला P म्हणजे ऑरिक्युलर डीपोलरायझेशन म्हणजेच ऑरिक्युलर काय आहे? सिस्टोल असं लक्षात ठेवा. सिस्टोल आहे म्हणजे ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, ऑरिकल्समधलं ब्लड वेंट्रिकलमध्ये गेलं. त्याच्यानंतर QRS कॉम्प्लेक्स म्हणजे वेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजेच काय आहे? वेंट्रिकलमधलं ब्लड हे रिस्पेक्टिव्ह अवॉर्टामध्ये गेलं. पण कार्डियाक सायकल शिकत असताना आपण पाहिलेलं आहे की ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ते रिलॅक्स झाले पाहिजेत. पण या ग्राफमध्ये ऑरिक्युलर रिलॅक्झेशनचं कुठेही आपल्याला वेव्ह दिसत नाही. याचं काय कारण असावं? तर पहा, जेव्हा हा जो ऑरिक्युलर सिस्टमचा जो टाईम ड्युरेशन आहे तो किती असतो? 0.1 सेकंद असतो. वेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3 सेकंद असतो. आणि दोन्ही म्हणजे T वेव्ह हा कसा असतो की जिथं काय होणार आहे? दोन्ही चेंबर म्हणजे ऑरिकल्स आणि वेंट्रिकल्स हे एकाच वेळेला काय होणार आहे? डायस्टोलिक कंडिशनमध्ये म्हणजेच रिलॅक्झेशन फेजमध्ये जाणार आहे. तो किती राहत असतो? 0.4 सेकंद. म्हणजेच ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ते रिलॅक्स व्हायला पाहिजेत. पण या ग्राफमध्ये ऑरिकल्स रिलॅक्झेशन किंवा ऑरिक्युलर डायस्टोल दिसत नाही. का? तर पहा, हा जो वेव्ह आहे तयार झालेला जो कॉम्प्लेक्स आहे ज्याला QRS कॉम्प्लेक्स म्हणतात, हा कॉम्प्लेक्स म्हणजे काय आहे? वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे किंवा वेंट्रिक्युलर डीपोलराइज. हे इतकं मोठं राहतं की जो तयार होणारा ऑरिक्युलरचं रिलॅक्झेशन किंवा ऑरिक्युलर डायस्टोल हा काय राहत असतो? छोटा राहत असतो. त्यामुळं त्याला हाईड करण्याचं काम हे कोण करत असतं? QRS कॉम्प्लेक्स किंवा ज्याला काय म्हटलं जातं? वेंट्रिक्युलर सिस्टोल. म्हणजे वेंट्रिक्युलर सिस्टोल हा पॉवरफुल राहत असतो. याला हाईड कोण करत असतं? कुणाला हाईड करतो? ऑरिक्युलर रिलॅक्झेशन किंवा ज्याला म्हटलं जातं ऑरिक्युलर डायस्टोलला तो नेहमी हाईड करत असतो. त्यामुळे या ग्राफमध्ये ऑरिक्युलर डायस्टोल हा कन्सेप्ट किंवा हा ग्राफ आपल्याला दिसत नाही. इथं फक्त काय दिसत असतं? QRS कॉम्प्लेक्स किंवा ज्याला काय म्हटलं जातं? वेंट्रिक्युलर सिस्टोल किंवा वेंट्रिक्युलर डीपोलरायझेशन. आणि याचा टाईम ड्युरेशन किती असतो? 0.3 सेकंद. वेंट्रिक्युल्स कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी किती लागत असतात? 0.3 सेकंद. इट लास्ट फॉर काय म्हटलं जातं? 0.3 सेकंद. त्याच्यानंतर पुढे रिस्पेक्टिव्ह अवॉर्टामध्ये ब्लड गेल्यानंतर सेमिनल वॉल क्लोज होतात आणि क्लोज झाल्यानंतरच वेंट्रिक्युल काय होत असतात? रिपोलरायझेशन कंडिशनमध्ये येतात, ज्याला काय म्हटलं जातं? वेंट्रिक्युलर डायस्टोल असं म्हटलं जातं. ही पुढे जाऊन हा तयार झालेला QRS कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर काय होतं? बेसलाईनच्या खाली झाला, त्याच्यानंतर तो थोडासा अपवर्ड जातो आणि त्याच्यानंतर एक डोम सेप्ड स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं T वेव्स. आणि T वेव्स इथं काय डिनोट करत असतं? वेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन किंवा यालाच काय म्हटलं जातं? वेंट्रिक्युलर डायस्टोल. वेंट्रिक्युलर डायस्टोल. याचाच अर्थ काय झाला? जे डीपोलरायझेशन झालेलं आहे ते काय झालं? रिपोलरायझेशन झालं. म्हणजेच आतमध्ये आलेले जे सोडियम आहेत ते कुठे गेले? बाहेर गेले. म्हणजेच ही काय आली? कंडिशन पूर्ववत आली. जे काही आयन्स आतमध्ये आले होते ते बाहेर गेले, ज्याला काय म्हटलं जातं? रिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. रिपोलरायझेशन. इथं आपला कार्डिओग्राम हा कन्सेप्ट काय झाला? क्लिअर झाला. आता मुद्दा असा आहे
ही टेस्ट किंवा हा जो ग्राफ आहे तो कशासाठी घेतला जातो? या ग्राफवरून आपल्याला काय कळतं? या ग्राफवरून आपल्याला प्रत्येक चेंबरचं काम कळतं. म्हणजे कार्डियक सायकल व्यवस्थित होते का, म्हणजे आपले जे हार्टबीट आहेत याचा जो रिदम आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, तो रेग्युलर आहे का हे समजलं जातं. म्हणजेच ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित होतात का, त्याच टाईम ड्युरेशनला होतं का, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनसाठी किंवा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनसाठी जो टाईम लिमिट लागणार आहे तो बरोबर आहे का, आणि त्याच्यानंतर दोन्ही चेंबर रिलॅक्सेशन कंडिशनमध्ये जातात का, हे या ग्राफवरून कळतं. म्हणजेच आपल्याला इथं आपलं जे हार्ट आहे हे हेल्दी आहे का त्याच्यामध्ये काय डिफॉल्ट आहे हे काय होतं इथं समजलं जातं. म्हणजे हार्टबीट चेक करण्यासाठी, त्याचा टाईम ड्युरेशन चेक करण्यासाठी, ह्या फेजेस चेक करण्यासाठी काय केलं जातं? इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन घेतलं जातं. आणि या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवरून आपल्याला वेगवेगळे हार्टचे काय होऊ शकतात, म्हणजे डायग्नॉस होऊ शकतं. ही एक टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये जे काही सर्क्युलेटरी सिस्टीमबाबत जे काही डिसऑर्डर्स आहेत हे चेक करण्यासाठी किंवा डिसीजेस पाहण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. किंवा ॲक्च्युली जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची जी फेज आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे साऊंड्स तयार होतात हे चेक करण्यासाठी सुद्धा इथं काय होऊ शकतं? इलेक्ट्रोकार्डिओग्रामचा काय घेतला जातो? आधार घेतला जातो. इथं आपला इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा कन्सेप्ट काय झाला? क्लिअर झाला की ज्याच्यामध्ये जी मशीन वापरली जाते, जे आता इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हटलं जातं, या मशीनपासून आपल्या बॉडी सरफेसची जी अटॅचमेंट आहे ती कोणती असते? इलेक्ट्रोड्स असते. इलेक्ट्रोड्स हे नेहमी आपल्या आर्म रिजनला, ज्याच्यामध्ये फोरलिम, हाइंड लिम आणि त्याच्यानंतर चेस्ट रिजनला काय केले जातात? प्रेस केले जातात विथ द हेल्प ऑफ जेली. जेलीच्या सहाय्यानं हे आपल्या बॉडीला अटॅच केले जातात. ही जेली नेमकी काय काम करत असते किंवा हे इलेक्ट्रोड्स काय काम करत असतात? तर हार्टबीट होत असताना किंवा कार्डियक सायकल तयार होत असताना आपल्या बॉडीमध्ये जे काही कार्डियक एम्पल्स तयार होत असतात त्याच्यासोबत इलेक्ट्रिकल व्हेरिएशनसुद्धा होत असतं. हे इलेक्ट्रिकल व्हेरिएशन किंवा इलेक्ट्रिक चार्ज तयार होत असतात आणि हे चार्ज, इलेक्ट्रिकल चार्ज आपल्या बॉडीच्या सरफेसवरती जाणवत असतात. फक्त त्याचं रेकॉर्डिंग या मशीनच्या सहाय्यानं काय घेतलं जातं? ऑन स्क्रीन किंवा ऑन पेपरवरती घेतलं जातं, ज्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. याच्यावरून आपल्याला काय करू शकतात? याच्यामधला फॉल्ट किंवा सिस्टोल आणि डायस्टोल याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का हे काय केलं जातं? चेक केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर या सर्क्युलेशन या टॉपिकमधला आपला शेवटचा पार्ट राहिलेला आहे लिम्फॅटिक सिस्टीम. जसं सर्क्युलेटरी सिस्टीम काम करत असते, जसं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय आहेत? ऑर्गन्स आहेत, तसंच लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा ऑर्गन आहेत. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे नेमकं कोण येतं? जसं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड वेसल्स आहेत, सर्क्युलेटिंग फ्लूइड आहे आणि त्याच्यानंतर एक पंपिंग ऑर्गन ज्याला हार्ट म्हटलं जातं. तसंच लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा जे फ्लूइड प्रेझेंट आहे, ज्याला लिम्फ असं म्हटलं जातं, ते कॅरी करण्यासाठी इथं काय आहेत? लिम्फॅटिक वेसल्स आहेत आणि त्याच्यासोबत याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत? लिम्फॅटिक नोड्स प्रेझेंट आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीमला पॅरलल सिस्टीम ही लिम्फॅटिक सिस्टीम म्हणून काम करत असते. सर्क्युलेटरी सिस्टीमचे काय आपल्याला आता वेगवेगळे काय सांगता येतील? फंक्शन्स सांगता येतील. इथं तुम्ही एक क्वेश्चन तयार करायचा आहे, राईट द फंक्शन्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर आपण लिम्फॅटिक सिस्टीमचा विचार करूया. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जे फ्लूइड आहे, ज्याला आपण लिम्फ असं म्हटलं, लिम्फ आणि ब्लड याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो पाहूया आणि त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूया. आता लिम्फ हे कसं आहे? जसं आपण पाहिलं, ब्लड हे कलर, ब्लडचा जो कलर आहे तो रेड कलर आहे. तो कशामुळे येतो? इथं प्रेझेंट असलेल्या रेस्पिरेटरी पिगमेंट ज्याला हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. तर लिम्फ हे काय आहे? कलरलेस आहे. आता हे कलरलेस का असावं? तर याच्यामध्ये काय असतात? RBC ॲबसेंट असतात. RBCs ॲबसेंट असतात. पुढं याच्यामध्ये प्लेटलेटसुद्धा ॲबसेंट असतात, म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं? थ्रम्बोसाइट्स. प्लेटलेट्स ही ॲबसेंट असतात. काही प्रमाणामध्ये प्लाझ्मामधले असलेले प्रोटीनसुद्धा यांच्यामध्ये ॲबसेंट असतात. त्यामुळं लिम्फ हे कसं आहे? कलरलेस आहे, कारण RBC ॲबसेंट आहेत. म्हणजे RBC ॲबसेंट आहेत याचा अर्थ RBCचं जे फंक्शन आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, हे काम इथं काय होणार नाही? होणार नाही. प्लेटलेट ॲबसेंट आहेत, त्यामुळं या लिम्फचं किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचं काम हे क्लॉटिंग ऑफ ब्लड मेकॅनिझममध्ये काय असेल? ॲबसेंट असेल. आता नेमकं हे काय काम करतं? म्हणजे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत? तर WBC प्रेझेंट आहेत. WBCमधल्या कोणत्या? ज्याला म्हटलं जातं लिम्फोसाइट्स. लिम्फॅटिक सिस्टीम ही नेहमी काय काम करत असते? लिम्फोसाइट्स तयार करण्याचं काम करत असते. आपण अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट हा प्रकार पाहिलेला आहे. लिम्फोसाइट हे म्हणजे काय आहेत? की ज्याच्यामध्ये ज्याच्या ग्रॅन्युअल्स ॲबसेंट आहेत आणि ज्याच्यामधला न्यूक्लियस हा कसा आहे? सर्क्युलर आहे का किडनी शेप्ड आहे? सर्क्युलर शेपचा आहे. आणि ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे लिम्फोसाइट्स आहेत, B लिम्फोसाइट्स आणि T लिम्फोसाइट, असे दोन प्रकारचे काय आहेत?
प्रकार आहेत. बी लिम्फोसाइट याचा अर्थ बोन मॅरोमध्ये मॅच्युरेशन, टी लिम्फोसाइट्स याचा अर्थ थायमसमध्ये मॅच्युरेशन. म्हणजे हे काय करत असतात, जे बी लिम्फोसाइट्स आहेत ते अँटीबॉडी प्रोडक्शन करत असतात, म्हणजे इम्युन सिस्टीमसाठी काम करत असतात. म्हणजेच लिम्फॅटिक सिस्टीम याचं जनरल फंक्शन आपण काय सांगतो की इम्युन सिस्टीमसाठी काम करत असते. आता मुळात लिम्फ कसं तयार होतं, तर ब्लडपासूनच काय तयार होत असतं, कलरलेस फ्लूइड किंवा ज्याला टिश्यू फ्लूइड असं म्हटलं जातं, हे लिम्फचं प्रोडक्शन होत असतं. समजा मी इथं डायग्राम काढली, हा एक ऑर्गन आहे आणि या ऑर्गनला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करणारी ही आर्टरी आहे. जेव्हा आर्टरी ज्या सेलमध्ये, हा ऑर्गन आहे, ऑर्गन हा सेलपासून तयार झालेला आहे, टिश्यू आणि सेलपासून, जेव्हा ती एखाद्या सेलपर्यंत किंवा टिश्यूपर्यंत जात असते तेव्हा त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं असतं, कॅपिलरीमध्ये. आता कॅपिलरी हा सिंगल लेअर्ड आहेत, थिन आहेत, परमिएबल आहेत, त्यामुळे याच्यामधून ब्लड काय होऊ शकतं, लीक होऊ शकतं आणि याच्यामधून WBC हे बाहेर जाऊ शकतात. या प्रोसेसला डायपेटिसिस असं प्रोसेस म्हटलं जातं. आता WBC जातात म्हणजेच याच्यामधलं ब्लडसुद्धा इकडे येणार आहे, तर इथं जे डिपॉझिशन होणार आहे, जे फ्लूइड तयार होणार आहे, ज्याला म्हटलं जातं लिम्फ असं म्हटलं जातं. म्हणजे यालाच काय म्हटलं जातं, फॉर्मेशन ऑफ लिम्फ असंही म्हटलं जातं. आता तयार झालेलं हे जे लिम्फ आहे, या कॅपिलरीमधून लिम्फ झालं, त्याच्यानंतर हे जे लिम्फ आहे हे पुढं जाऊन काय होत असतं, आर्टरीजचं कन्वर्जन कॅपिलरीजमध्ये झालं आणि कॅपिलरीजपासून काय तयार होत असतात, परत व्हेन्स तयार होत असतात. म्हणजे जे काही लिम्फॅटिक सिस्टीम किंवा लिम्फॅटिक कॅपिलरीज काम करणार आहेत, जे फ्लूइड प्रेझेंट आहे ते पुढे जाऊन युनाइट कशाला होणार आहेत, व्हेन्सला होणार आहेत. मी काय सांगितलं इथं पहा की आर्टरी ह्या ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय एखाद्या ऑर्गनला करतात. जेव्हा त्या ऑर्गनपर्यंत ही ब्लड कॅपिलरी ज्या आर्टरी जातात तेव्हा त्याचं कन्वर्जन कॅपिलरीमध्ये झालेलं असतं. कॅपिलरी या थिन आहेत, परमिएबल आहे, याच्यामधून मटेरियल लीक होतं म्हणजे WBC पासआउट होत असतात. त्याच्याचबरोबर काही प्लाझ्मासुद्धा इथं काय होत असेल, बाहेर जात असेल. त्याच्यामुळं काय तयार होतं, जे फ्लूइड आहे ज्याला म्हटलं जातं लिम्फ असं म्हटलं जातं, हे तयार होतं. यालाच इथं काय म्हटलं जातं, टिश्यू फ्लूइड असं म्हटलं जातं. ह्या टिश्यू फ्लूइडमध्ये नंबर ऑफ काय प्रेझेंट असतात, लिम्फोसाइट्स प्रेझेंट असतात. हे लिम्फोसाइट काय करत असतात, तर आपल्या ब्लडमध्ये येणारं बॅक्टेरियल जे इन्फेक्शन आहे किंवा जो बॅक्टेरिया आहे त्याला इथं चेक करण्याचं किंवा फिल्टर करण्याचंही काम करत असतात. फिल्टर तर करतात, परंतु त्याला या अँटीबॉडी प्रोडक्शनमुळं त्याला किल करण्याचं सुद्धा काय होत असतं, काम करत असतं. म्हणजे एकंदरीत ब्लड फिल्टर करण्याचं काम हे कोणाचं आहे, लिम्फॅटिक सिस्टीमचं आहे. आता जे लिम्फ तयार झालेलं जे लिम्फ आहे ते पुढे जाऊन कुठं जाणार आहे, तर या कॅपिलरीचं कन्वर्जन परत काय होणार आहे, डायमीटर वाढल्यामुळे त्याला आपण व्हेन्स असं म्हणतो. म्हणजेच हे लिम्फसुद्धा कुठं जाणार आहे, व्हेन्समध्ये जाणार आहे. आणि व्हेन्स ही नेहमी कुठं ओपन होत असते, हार्टमध्ये ओपन होत असते. त्या चेंबरचं नाव आहे राईट ऑरिकल. म्हणजे बॉडीमध्ये तयार झालेलं काय आहे, जे लिम्फ आहे किंवा टिश्यूमध्ये तयार झालेले लिम्फ, हे जरी सिस्टीम वेगळी असली तरी पुन्हा हे सर्क्युलेटरी सिस्टीमला काय होणार आहे, अटॅच होणार आहे. आणि सर्क्युलेटरी सिस्टीमला जेव्हा ते अटॅच होईल म्हणजेच ते कुठे येणार आहे, राईट ऑरिकलमध्ये येणार आहे. म्हणजेच हार्टकडे येणारं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येण्याचं काम सुपेरियर वेना किंवा इन्फेरियर वेना किंवा ज्या करणार आहेत, ह्याच्या थ्रू हे लिम्फ कुठे येणार आहे, हार्टमध्ये येणार आहे. म्हणजे सिस्टीम जरी वेगळी असली तर परत काय आहे, त्यांची अटॅचमेंट आहे, लिम्फॅटिक सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम. तर या लिम्फॅटिक सिस्टीममधलं जे फ्लूइड आहे ते आपल्याला समजलं, ज्याला टिश्यू फ्लूइड असं म्हटलं जातं. जे कलरलेस आहे त्याच्यामध्ये RBC ॲब्सेंट आहेत, प्लेटलेट ॲब्सेंट आहेत, पण याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, WBC प्रेझेंट आहेत. पुढं म्हणजे या लिम्फॅटिक सिस्टीमचं कामही आहे की काय, प्रोडक्शन ऑफ लिम्फोसाइट, हे एक त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फॅटिक वेसल्स येतात, कॅपिलरीज येतात. आपल्याला जिथं जिथं सर्क्युलेटरी सिस्टीम जाते तिथं तिथं त्याला पॅरलल अटॅच ही काय आहे, लिम्फॅटिक वेसल्स आहे. ही लिम्फॅटिक वेसल्स काय करत असते, लिम्फ घेऊन बॉडीचा अप्पर रिजन आणि लोअर रिजनला येतच असते. पण ही लिम्फॅटिक वेसल एका कॉमन डक्टमध्ये ओपन होते, ज्याला काय म्हटलं जातं, थोरॅसिक डक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला एक ओपन होत असते. म्हणजे लेफ्ट साईडला जी काही वेन आहे आणि त्याच्यानंतर राईट साईडला याला म्हटलं जातं थोरॅसिक डक्ट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये ओपन होते आणि त्याच्यानंतर ते कुठं होत असतात, ज्या वेन्समधून म्हणजे ज्या डक्टमध्ये ओपन होत असते तिथून त्या कुठं जात असतात, हार्टच्या चेंबरकडे जात असतात. आता या लिम्फॅटिक वेसलवरती नोड लाईक स्ट्रक्चर किंवा स्वेलिंग असलेलं स्ट्रक्चर असतं, ज्याला म्हटलं जातं लिम्फॅटिक नोड्स असं म्हटलं जातं. हे लिम्फॅटिक नोड्स ब्लडला प्युरिफाय करण्याचं काम करत असतात, त्याच्यामधले टॉक्झिनसुद्धा कमी करण्याचं काम करत असतात. त्याच्याचबरोबर बॉडी येणारे पॅथोजनची एंट्री याला चेक देण्याचं काम करत असतात. म्हणजे जशी सर्क्युलेटरी सिस्टीम काम करत असते त्याच पद्धतीनं ही लिम्फॅटिक सिस्टीम, याच्यामध्ये लिम्फ आहे, लिम्फॅटिक वेसल्स आहेत आणि लिम्फॅटिक नोड आहेत. याच्या मदतीनं सर्क्युलेटरी सिस्टीमच्या बरोबरीनं ते काय करत असतात, काम करत असतात. पण शेवटी दोघांची काय होते, अटॅचमेंट होते. जे काही तयार झालेले लिम्फ आहे हे लिम्फ
कुठं युनाईट होणार आहे, वेन्समध्ये युनाईट होणार आहे आणि त्याच्यानंतर ते कुठे येणार आहे, राईट ऑरिकलमध्ये येणार आहे. म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीमचं काम काय आहे, तर लिम्फॅटिक सिस्टीम पहिल्यांदा काय होत असते, ब्लड प्युरिफाय करत असते. या लिम्फॅटिक सिस्टीम ब्लडमध्ये तयार होणारा मेटाबॉलिक वेस्ट कलेक्ट करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीम ही लिम्फोसाईट प्रोडक्शनचं सुद्धा काम करत असते. याला म्हटलं जातं इंटरमिडल किंवा इंटरमिडिएट म्हणून हे काम करत असतं. ब्लड आणि काय आहे, जे सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे हार्ट आहे यांच्यामधलं एक दुवा म्हणून हे काय करत असतात, काम करत असतात. इथं आपला लिम्फॅटिक सिस्टीम हा पार्ट काय झाला, कंप्लीट झालेला आहे. ॲक्च्युली याच्यावरती आपल्याला नवीन सिलेबसमध्ये फार एक्सप्लेनेशन दिलेलं नाही, फक्त इतकं सांगितलेलं आहे की या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये नेमकं कोण आहे, लिम्फबद्दल 1-2-3 ओळी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीमची कामं सांगितलेली आहेत. हा क्वेश्चन तुम्ही असा तयार करायचा आहे, डिस्क्राईब द लिम्फॅटिक सिस्टीम किंवा याच्यामध्ये काय आहे, राईट द फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. इथं आपला